हे पूजा, चल उठ, हे घे गोळ्या, घे पटकन चल. ए सुनबाई, चहा आणतेस का नाही? किती वेळ लावणार आहेस अजून? हो आणते आणते, थांबा ना. 10 तास लावतेस का काय? हो आले ना सासूबाई. आता आराम करून घ्या. काय आजार झालाय काय माहिती, सगळे कामं ताईंनाच करावी लागतात. अरे यार, मी तर ना पूजेसाठी डाळ लावायलाच विसरले बाई. आता ना लावून देते डाळ पटकन. त्या महाराणीला कशाला ठेवले? नुसती झोपून राहती. अहो काय बोलता सासूबाई, कळते का नाही तुम्हाला? तुमची पण सून लागते ना. जाऊ द्या, तुमच्याशी ना वाद घालण्यात काही अर्थच नाहीये. हां पूजा, सॉरी हां, तुझ्यासाठी डाळ लावायला विसरले मी. पटकन डाळ लावते, फोडणी देते आणि मग आपण लवकर डॉक्टरांकडे पण जाऊन येऊ. अहो डॉक्टरांकडे आता अगं असं काय करतेस? आज डॉक्टरांनी बोलवलेलं आहे ना आपल्याला. किती करता हो तुम्ही माझ्यासाठी, किती काळजी घेता माझी. अगं मला सांग तू. अगे महाराणी, किती सेवा करशील तिची? तुला काही काम नाही का? सासूबाई जरा शांत बसा ना, किती बोलताय तुम्ही तिला? कसला आजार झालाय काय माहिती हिला. जाऊ दे तिच्या बापाच्या घरी, पाठव तिला माहेरी. झोपून राहती निसती. तुम्ही जर अजून काही बोललात ना तर बघा बरं का, तिच्याबद्दल मी एकही शब्द ऐकून घेणार नाही. आणि तुम्हाला सगळं भेटते ना वेळेवर. तू ना सासूबाईंचं बोलणं एवढं मनावर लावून नको घेऊ. अहो ताई, तुम्ही नका भांडू माझ्यासाठी त्यांच्यासाठी तर खूप इझी आहे ना सुनेला माहेरी पाठवणं. पण त्यांना हे कसं कळत नाही की सून पण आपलीच आहे. त्यांचं म्हणणं नको एवढं मनाला लावून घेऊस. ताई, मी अशीच आजारी राहणार आहे. मला माहित नाही मी कधी बरी होईल. अगं असं नको बोलू पूजा, तुझ्या सोबत आहेत ना मी. भाऊजी तुझ्या सोबत आहेत. पण बिन काय नाहीये. जोपर्यंत मी ह्या घरात आहे ना तोपर्यंत तुला काळजी करायची जरूरत नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवढे औषधं महत्त्वाचे असतात ना तेवढंच घरातल्यांचं प्रेम बी महत्त्वाचं असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे घरातले सगळे एकत्र असतील तर सगळ्यात मोठ्यातला मोठा आजार बी बरा होतो. तर तुझा तर छोटूसा आहे. अहो ताई, तुमच्या ह्या विश्वासामुळेच तर आज मी इथे आणि जिवंत आहे. अगं असं नको बोलू, स्माईल कर.